आज महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना घडली, ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा प्रत्येक महाराष्ट्रवासियाला हळवून आणि त्याचा मनाला अस्वस्थ करणारी जी घटना ज्याला आपण म्हणू शकतो तशी घटना घडलेली आहे. भाजपबरोबर सत्तेत असताना देखील आपला पुरोगामी वारसा हा पुढे नेत महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न अजितदादांच्याकडून होत होता. त्याचबरोबर नेहमीच सर्वसमावेशक राजकारण करण्याचा जो प्रयत्न अजितदादांनी केला तो खराच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेणारा एक प्रयत्न होता. परंतु आज जी घटना घडलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. आज महाराष्ट्र एक चांगल्या आणि लोकाभिमुख नेतृत्वाला मुकलेला आहे. ही घटना मनाला सुन्न करणारी आहे. सकाळी ज्यावेळेला ही बातमी समजली त्यावेळेला काय करू आणि काय नको असे प्रश्न मनामध्ये उद्भवू लागले. विचार करण्याची क्षमताच पूर्ण नष्ट झाली. थोड्या वेळासाठी का असेना. अजितदादांबरोबर आमचा कधी जास्त संबंध आला नाही, परंतु आता झालेल्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीमध्ये थोड्याफार प्रमाणात दादांबरोबर आमचा संपर्क आला, त्यांचा थोडासा सहवास आम्हाला लाभला. पण प्रत्येक महाराष्ट्राच्या मनामध्ये दादांबद्दल, महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये, मराठी माणसाच्या मनामध्ये अजितदादांबद्दल एक जी आदरयुक्त भीती होती, तो प्रेम होता. भीतीपूर्वक जो त्यांच्या एक दरारा होता तो आज या ठिकाणी मनाला पूर्ण सुन्न करून टाकणारी घटना घडलेली आहे. खरंच दादा हे लोकाभिमुख नेते होते, लोकनेते होते. पण ज्या ज्या वेळेला एखादी व्यक्ती महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये येत असते त्यावेळेला त्या व्यक्तींचा अपघात किंवा घात झालेला आपल्याला पाहायला मिळाले आहे. असाच प्रकार लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्याबरोबर देखील घडला होता आणि आज तोच प्रकार या ठिकाणी अजितदादांच्या बरोबर घडलेला आहे. पण आता आपण याला अपघात म्हणू की घात म्हणू, परंतु ह्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्र आज एक लोकाभिमुख नेत्याला, जो जनतेच्या कल्याणकारी रोखठोक भूमिका घेणारा, समाज मनाची ज्याला जाण होती, समाजाला काय अपेक्षा आहे आणि काय अपेक्षित आहे याची जी जाण होती, असं नेतृत्व आज आपण संपूर्ण महाराष्ट्रवासी मुकलेलो आहोत. संपूर्ण मराठी माणूस आज या नेतृत्वाला मुकलेला आहे. दादांबद्दल बोलण्यासाठी एक अखंड विद्यापीठ होतं. दादा हे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील, पण आज तोंडातनं शब्दही निघत नाहीत की काय बोलू. का तर इतकं मनावर एक प्रेशर आणि दडपण आलेलं आहे की दादा शेवटच्या टप्प्यात आपण बोलू शकत नाही. पण जे 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 काही घडलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचं अपरिमित नुकसान झालेलं आहे, राज्याचं नुकसान झालेलं आहे, सर्वसामान्य जनतेचं नुकसान झालेलं आहे. हीच नाही शब्द ह्यासाठी आता शब्द अपुरे पडत आहेत, बोलायला येत. दादांना विनम्र आदरांजली. जय हिंद.